हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये. तर उद्या आहे माझा बर्थडे. तर बर्थडेचा काही खास असं काही कारण नाही आहे, पण आता 14 एप्रिलची तयारी चालू आहे. तर मी ब्लॉगमध्ये कंटिन्यू कदाचित करणार आहे. तर मला आता मी ब्लॉग ह्याच्यातच घेणार आहे कशात तरी. जर आता किती दिवसाचे ब्लॉग होतात मला तेही माहिती नाही, जसं होईल तसं मी सगळं शूट करणार आहे. तर आता माझा उद्या बर्थडे, तर त्यासाठी आता वाजल्यात रात्रीची 10:30. तर मम्मीने बनवायला लावलंय केक. हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये. तर ब्लॉगची सुरुवात झाली आहे अर्ध्यातून. आज आहे 9 एप्रिल आणि आज आहे माझा बर्थडे. तर आता त्याच्यासाठीच सुरुवात चालू झाली. तर तुम्हाला दाखवते व्हिडिओ. आता आम्ही चाललो डान्स प्रॅक्टिसला. आई शपथ. तर 14 एप्रिलच्या अर्धी तयारी तर झाली. आता इथे काढायला आले मी मेहंदी. मंजुषा काढते माझ्या मेहंदी. ती बिझी आहे मेहंदी काढण्यात, त्यामुळे माझा अवतार तर खूप खराब झालाय. तुम्हाला मेहंदी मी नंतर दाखवेन. चला भेटूया घरी जाऊन, कारण कार्यक्रम आता सुरू झालाय. तर आता इथे आमच्या गावात पहिल्यांदाच कार्यक्रम होत आहे. हा खेळ पैठणीचा तुम्हाला दाखवते बाया कशा नाचतात. खूप वेळ झाला, उशीर झालाय बॅनर ओपनिंगला. इथे आमचा बॅनर ओपनिंगची प्रोसेस चालू झाली. बॅनरला खूप उशीर झालाय. इथे एक बॅनर लागलाय ना, हा आमचा नवीन बॅनर आहे. तर गाईज आता आम्ही रोडवरून आलो आणि आल्यानंतर आम्ही मेहंदी काढायला बसतो. दीदी आमच्या मेहंदी काढते, गौरीच्या आणि माझ्या. तर दीदी आता गौरीच्या आता मेहंदी काढायला घेते. माझ्या तर झाली आहे, गाताच्या का रात्रीच काढली. येत नाही तरी काढते. तर तिने काढली, ट्राय केलं आणि छान काढली तरी तिने गाताच्या हातात. तर आता इथे आमच्या मंडपाचं पण काम चालू आहे. तर मंडपवाले आलेत. तर रात्रीचे मंडप घालायला घेतले आमच्या इथे आणि 12:30 झाले त्यांनी मंडप घालायला. तरी मंडप दाखवून उद्या सकाळी ते जाणार. तर भेटूया आपण नंतरच्या सकाळी. यावेळी आमचे स्टेज थोडे छोटे आहेत, म्हणजे मस्त आहेत असे. बघा असे स्टेज आहेत आमचे. हां, मेहंदी चालू आहे, दुसरा हात चालू आहे. तर आता रात्रीचे वाजलेत 1:45 ना. मेहंदी काढून झाले आणि आम्ही चालत घरी जायला. मी निघाले एकटीच, ते त्यांच्या घरी गेले आणि खूप रात्र झाले. लायटिंग वगैरे तर मोस्ट ऑफ ठिकाणी लागले, काही ठिकाणी नाही लागली. अंधार परत आमच्या गावात. आणि तिकडे तर तुम्हाला माहिती आहे इकडे उजेड ह्यावेळेस काय, कारण की इकडे गेले. आज ते 12 एप्रिलचा कार्यक्रम चालता, पैठणीचा खेळ. तर चला बाय बाय, भेटूया 13 एप्रिलच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. कंटिन्यू करणार आहे मी हा ब्लॉग. सो गुड नाईट, बाय बाय. आमच्या घराची लायटिंग दाखवते. बघाच बॅनरला हे लावलंय आणि तिकडे लाइटिंग आहे. तर गाईज आता सगळ्यांची डान्स
चालू झाले आता सगळं हे पोरं आवडी झाले आता फक्त बारीक पोरं बाकी आहेत ते बघू काय करतात. हे नीट लक्ष द्या, आपापली खुर्ची आपापली बघा, खुर्ची नीट बघून बसा. गाणी बोला का? आता आम्ही आलो रोडवर हार आणि आईस्क्रीम घ्यायला. आम्ही आईस्क्रीम घेतो आणि घरी जातोय. घरी जाऊन आम्हाला रेडी व्हायचं अजून माझी रेडी नाही. मी आता सकाळपासून आउटर माझा असाच आहे. मी घरी जाऊन नाश्ता करणार आणि मग माझी मेहंदी बघा. ही आताची दाखवलीच नव्हती मी. काही आताची मेहंदी बघा माझी. मेहंदी आर्टिस्ट माझ्या मेहंदी आले. तर आम्ही तर मी चालू तर केला नाही पहिल्या प्रोग्रामला. तर आम्ही आता सगळ्यांनी अशी साडी बाहेर केले चौघींनी. बाई तर खूप उशीर झाला आता खूप उशीर झालाय आणि वाजवला आले 12. तर त्यासाठी आम्ही परत चालू कमानी जवळ. चलो आता आम्ही चाललो कमानी जवळ. तर सगळ्यांनी कमानी जवळ तुम्हाला दाखवते आम्ही काय करतो. चाललो चल मी म्हणले. आणि मी पहिला ओपन हेअर होती माझी तेव्हा मी ती नाही घेतला. पण आता आम्ही घातली वेल. चला कमानी जवळ. अशी थोडे थोडे ग्रुप चाललेत सगळे आमचे. मी आणि गाथा चला तुम्हाला दाखवू देऊ रोडवरचं डेकोरेशन. मित्र मंडळ व जागृती महिला मंडळ याचे सर्व सदस्यांनी
तर आता आम्ही आलो लेट पण थेट मध्ये मध्ये चालवून डायरेक्ट पाय पडायला चाललं फर्स्ट टाइम आहे बघा बाबासाहेबांचा स्टॅच्यू वरती पाय पडायला. हे बघा इथे स्टॅच्यू. लेट्स गो गाइस. मैंने मेरा फोन में बड़ी बहन का फोटो लगा. ओ आय एम फ्री. 7वीला असताना फोन भेटला बाईला. 15 प्रो मॅक्स. चालू पुतळ्याकडे आम्हाला काहीच समजलं नाही. आम्ही काय चेंगरा चिंगरी आणि एवढं गरम होतं की आम्ही गाईज उद्या तुम्ही बघा आमचा उद्या कसला राडा होईल आमचा. साडी आणि आमचा 13 एप्रिलचा ब्लॉग इथेच एंड होतोय. आता घरी जाऊन साड्या बदलतो. आता पहिला चेंज. एवढं थकलं ना गाई. हे खरंच काय माहिती उद्या कसं नाचणार नऊवारी मध्ये. आता साड्या एनर्जी वेगळीच असेल ना. पण उद्याची एनर्जी बाई उद्याची नेक्स्ट एनर्जी तुम्हाला लेवल. दाखवणार आम्ही कशी असणार आहे भाई. त्याच्या चेहऱ्यावरून तुम्हाला समजत